अहमदाबाद हे मोठं शहर. या शहराच्या सरखेज परिसरात एक छोटंसं घर होतं. घर बाहेरून अगदी साधं आणि शांत. दरवाजाभोवती तुटलेली प्लास्टर, छोटं अंगण आणि आत जाताच दिसणारं स्वयंपाकघर. त्या घरात राहत होते मोहम्मद इस्राईल अन्सारी, त्यांची पत्नी रुबी आणि त्यांची 2 लहान मुलं. इस्राईल साधा माणूस, कष्टकरी, बिहारच्या सिवान जिल्ह्यातून गुजरातमध्ये कामासाठी आलेला गवंडी कामगार. सिमेंट, विटा आणि मेहनत हेच त्याचं आयुष्य. पण रुबी, त्याची बायको मात्र फार वेगळी. तिचा स्वभाव शांत नव्हता. मनात लपलेली अस्वस्थता, असंतोष आणि काहीतरी अधिक हवंय अशी भावना कायम ठेवणारी. लग्न झालं, मुलं झाली आणि जीवन एकसुरी झालं. रुबीच्या मनात एक गोष्ट रुजायला लागली. किती काळ असंच जगायचं? त्याचवेळी रुबीच्या आयुष्यात आला इम्रान वाघेला. इम्रान रुबीला अगदी सहज भेटला. घराशेजारी काम करणारा. बोलणं हळूहळू वाढलं आणि मैत्री प्रेमात बदलली. रुबीला तो वेगळा वाटला, बोलका आणि हसतमुख. ती जे ऐकू इच्छित होती तेच तो तिला सांगायचा. हळूहळू रुबीचं मन इम्रानकडे झुकायला लागलं. एके दिवशी दुपारी इस्राईल कामावर गेला होता आणि मुलं शाळेत. रुबी स्वयंपाक करत होती. तेव्हाच बाहेरच्या दरवाजावर टकटक झाली. रुबीने दरवाजा उघडला. समोर पाहते तर इम्रान होता. रुबीने विचारलं, कोणी पाहिलं नाही ना तुला इथे येताना? इम्रानने नकारार्थी मान डोलावली आणि शांतपणे घरात शिरला. त्या दिवसापासून तो घरात येऊ लागला. कधी बोलायला, कधी चहा प्यायला, तर कधी तासनतास बसायला. रुबी आणि इम्रानचं नातं आता नियंत्रणाबाहेर जात होतं. हळूहळू हे लपवणं कठीण होत गेलं. शेजाऱ्यांना शंका येऊ लागली. एका रात्री इस्राईल घरी आला आणि त्याने पाहिलं की रुबीच्या फोनवर इम्रानचा मेसेज येतोय. तो मेसेज पाहून त्याचा राग अनावर झाला. रुबीवर तो ओरडला. मग काय, वाद, मारहाण, संशय आणि अविश्वास. हळूहळू घरातील शांती संपली. रुबीच्या मनात विचार येऊ लागला, मला हे आयुष्य नकोय. मला इम्रान सोबत राहायचं आहे, इस्राईल सोबत नाही. इम्रानला रुबीचा त्रास भगवत नव्हता. तो म्हणाला, एकाच माणसामुळे आपण दोघंही अस्वस्थता भोगतोय. अजून किती दिवस तू त्याचा मार सहन करणारेस? रुबीने शांतपणे विचारलं. मग काय करायचंय आपण? या प्रश्नाने एका धोकादायक विचाराने जन्म घेतला. थोड्या दिवसांनी दोघांनी ही गोष्ट स्वतःला सांगितली. इस्राईल नसला तर? आणि इथेच त्या दोघांच्या मनाने मर्यादा ओलांडली. हळूहळू त्या दोघांनी योजना आखली, वेळ निवडली आणि दिवसही. एका रात्री इस्राईल कामावरून थकलेला घरी आला. रुबीने त्याच्या आवडीचं जेवण बनवलं. त्याला वाटलं, कदाचित सर्व काही ठीक होतंय. कदाचित माझी बायको आता बदललीय. त्या रात्री शांततेत आणि प्रेमाने जेवण झालं. मग तो झोपायला गेला आणि मग त्यानंतर घरात एक काळोखी शांतता पसरली. अशी शांतता की त्यानंतर इस्राईलचा आवाज त्या घरातून बाहेर पडलाच नाही. रुबी आणि इम्रानने मिळून इस्राईलचा आवाज कायमचा बंद केला होता. एका क्षणात सर्व संपलं. घरात शांतता होती, पण त्या शांततेत मृत्यू होता. मग दोघांना एकच प्रश्न पडला, आता या मृतदेहाचं काय करायचं? एकाने सुचवलं, मृतदेह दूर कुठेतरी टाका. पण रुबी म्हणाली, बाहेर टाकला तर सापडेल, घरातच कुठेतरी ठेवू. आणि मग जो विचार झाला तो माणसाच्या कल्पनेपलीकडचा होता. त्यांनी स्वयंपाकघराच्या ओट्याखाली खड्डा खणला. अर्ध्या रात्रीत त्यांनी मृतदेह त्या खड्ड्यात पुरला. वर टाकलं सिमेंट, टाईल्स लावल्या आणि संपूर्ण घर स्वच्छ केलं. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांनी विचारलं, इस्राईल कुठं आहे? रुबीने त्यावर अगदी शांत उत्तर दिलं, कामानिमित्त बिहारला गेलाय. तिचं ते शांत उत्तर ऐकून कोणालाही संशय आला नाही. आणि त्यानंतर 1 वर्षभर रुबी आणि इम्रान त्या ओट्यावर स्वयंपाक करायचे, जिथे त्यांनी इस्राईलला पुरलं होतं. ते आनंदात जगत होते, एकमेकांसोबत राहत होते. त्यांना वाटलं, आपला गुन्हा लपला, कोणालाही कळणार नाही. पण सत्याला आवाज असतो. एक दिवस वर्षभरानंतर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि त्या माहितीने सर्व काही बदललं. गुन्हा झाला आणि कालांतराने घरातील वातावरण पुन्हा सामान्य झाल्यासारखं दिसू लागलं. रुबी आणि इम्रान आता त्या घराचे मालक असल्यासारखे राहत होते. स्वयंपाक, कॉफी, हसून बोलणं, सगळं काही त्या ओट्यावरच होत होतं, जिथे इस्राईल पुरलेला होता. त्या ओट्यावर बनत होतं रोजचं जेवण आणि त्याच ओट्यावर शांतपणे बसून इम्रान चहा पित असे. रुबीने इम्रानकडे पाहिलं आणि म्हणाली, किती सोपं झाले ना सर्व काही. इम्राननेही तिला हसत उत्तर दिलं, आपल्याला आता कोणी थांबवू शकत नाही, पण जीवन इतकं सोपं नसतं. ज्यांचं आयुष्य गुन्ह्यावर उभं असतं त्यांच्या दारात एक दिवस सत्य येतच. वर्षभरानंतर त्या घराजवळ रोज एकच व्यक्ती दिसू लागली. साधे कपडे, चेहऱ्यावर उदास भाव. इस्राईलचा दूरचा नातेवाईक. तो रोज चौकशी करत असे, इस्राईल कधी परतणार? रुबीचं उत्तर नेहमी सारखंच, त्याने सांगितलं आहे काही दिवसात येईल म्हणून.
लोकांनाही संशय आला नाही, कारण इस्रायल नेहमी गावाकडे जात असे. पण इस्रायलचा फोन आता बंदच होता. अचानक गायब झाला होता. त्याच्याकडून कुठलीही हालचाल न होता 1 वर्ष झालं. आता नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. एक दिवस गुन्हे शाखेतील अधिकारी सरखेज परिसरात आले. ते साध्या कपड्यात होते. घरात येऊन त्यांनी रुबीला काही सरळ प्रश्न विचारले. इस्रायल कुठे आहे? त्यांचा प्रश्न ऐकून रुबीचा चेहरा शांत झाला. ती म्हणाली, बिहारला गेलाय, कामाचं कारण आहे. मग अधिकाऱ्यांनी प्रश्न केला, कधी बोलणं झाले त्याच्याशी? तर रुबी म्हणाली, फोन नाही लागते, सिम पोर्ट केलं असेल त्याने, म्हणून कनेक्शन नाहीये. तिच्या प्रत्येक उत्तरात तयारी होती, पण तिच्या डोळ्यात भीती होती. शंका वाढत गेली. पोलीस परत आले. यावेळी त्यांच्या हातात गुप्त माहिती होती. अचानक त्यांनी परिसरातील लोकांना विचारलं. एक शेजारी म्हणाला, हो, इस्रायल गायब आहे, पण घरात आता एक नवीन माणूस दिसतोय. तर शेजाऱ्यांनी सांगितलं, इम्रान नेहमी येतो जातो. शेजाऱ्यांचं उत्तर ऐकून पोलीस शांत झाले, पण त्यांच्या मनात पहिला पझलचा तुकडा बसला. इम्रानला पोलीस स्टेशनमध्ये बोलावले. पहिल्याच प्रश्नावर इम्रान गोंधळला. इस्रायल कुठे आहे? मलाही माहीत नाही, तो स्वतःच निघून गेला. पोलिसांनी मग पुढचा प्रश्न विचारला, तू त्याच्या घरात का राहतोस? मी तर फक्त मदत म्हणून राहतो. उत्तर देताना इम्रानच्या आवाजात भीती होती. अधिकारी पुढे म्हणाले, इम्रान, सत्य सांग, पुरावे आमच्याकडे आहेत. हे वाक्य ऐकून इम्रानचा आत्मविश्वास कोसळू लागला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब दिसू लागले. त्या रात्री पोलिसांना एक अज्ञात कॉल आला होता, आणि त्या कॉलमुळेच हे सगळं सत्य हळूहळू उघड होऊ लागलं होतं. त्या दिवशीच्या कॉलवरचा आवाज शांत, पण त्या व्यक्तीने दिलेली माहिती विजेसारखी धडकी भरवणारी होती. फोनवरच्या व्यक्तीने सांगितलं, त्या दोघांनी मिळून इस्रायलचा खून केला आहे. मृतदेह घरातच पुरलाय, स्वयंपाकघराच्या ओट्याखाली. तो कॉल पोलिसांना मार्ग दाखवणारा ठरला. दुसऱ्या दिवशी चौकशी कठोर झाली. अधिकारी ओरडले नाहीत, मारहाणही केली नाही, पण त्यांचा प्रत्येक प्रश्न बाणासारखा होता. तू त्या घरात का जातोस? इस्रायल गेल्यावर तुझं त्या घरात काय काम? तो गायब झाल्यावर लगेच तू का राहायला आलास? पोलिसांचे हे प्रश्न ऐकून इम्रान कोसळला. त्याने डोळे खाली केले आणि हळू आवाजात म्हणाला, हो, आम्ही त्याला मारले. त्याचे हात थरथर कापत होते. कुठे पुरलात? स्वयंपाकघराच्या ओट्याखाली. पोलिसांच्या त्या शब्दांनी खोलीत शांतता पसरली. आणि मग काय? पोलीस त्या घरात पोचले. त्या रात्रीच टीम रुबीच्या घरात पोचली. रुबी शांत होती, पण तिच्या चेहऱ्यावरची भीती लपली नाही. त्या ओट्याकडे बोट दाखवत इम्रान म्हणाला, इथे, याच्याच खाली आहे इस्रायल. मग काय? फरशी उचलल्या गेली. त्यावेळी खोलीत फक्त तोडण्याचे आवाज, टाईल्स फुटत होत्या. बाहेर शेजारी जमा झाले होते. अधिकाऱ्यांनी स्वयंपाकघर खोदायला सांगितलं. माती बाजूला सारल्यावर स्पष्ट दिसली हाडांची रचना, एक केसाचा तुकडा, कपड्यांचा छोटा भाग. अधिकाऱ्यांनी हळू आवाजात म्हटलं, मृतदेह. ते ऐकून रुबीचा चेहरा फिका पडला. इम्रान डोळे मिटून थरथरत उभा राहिला. ओटा तुटला तेव्हा खोलीवरून एक वास येत होता. पोलिसांनी हाडे, टिश्यू आणि केस यांचे नमुने जपून घेतले. सगळं पॅक करण्यात आलं. पुरावे सील केले गेले. त्या क्षणी रुबी मागे सरकली. तिच्या ओठातून शब्दही बाहेर पडत नव्हते. पोलीस अधिकारी तिच्याकडे पाहत शांतपणे म्हणाले, हे तुझ्या स्वयंपाकघरात तुझ्या पतीचे अवशेष आहेत. त्यावेळी रुबीने ओट्याकडे पाहिलं. त्याच ओट्यावर ती रोज स्वयंपाक करायची, मुलांना जेवायला बसवायची आणि हसायची देखील. पण त्या सिमेंटखाली तिच्या पतीचा मृतदेह होता. अवशेष फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले गेले. DNA रिपोर्ट आला आणि यात इस्रायलचं शरीर असल्याची पुष्टी झाली. रिपोर्ट मिळताच पोलिसांनी रुबीला ताब्यात घेतलं. इम्रान आधीच अटक झाला होता. चौकशी दरम्यान रुबी शांत बसली होती. अधिकाऱ्यांनी विचारलं, तू हे का केलंस? रुबीने अगदी हलकंच उत्तर दिलं, मला त्याच्यासोबत जगायचं नव्हतं. त्यावर अधिकारी म्हणाले, मग त्याला सोडून द्यायचं होतं, मारायची काय गरज होती? रुबी फक्त डोकं खाली करत बसली होती. तिच्याकडे आता कोणतंही उत्तर नव्हतं. पोलिसांच्या तपासाने सत्य अजून खोल उतरू लागलं. रुबी आणि इम्रानने हा प्लॅन एकट्यांनी केला नव्हता. त्यांना मदत करणारे आणखी दोघे होते. मोहसिन पठाण 20 वर्षांचा आणि रहीम शेख 22 वर्षांचा. हे दोघे खड्डा खणण्यात आणि पुराव्यांचा मागोवा मिटवण्यात रुबी आणि इम्रानला मदत करत होते. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. सगळ्या घटनेचा खुलासा झाल्यावर शेजारी घराजवळ उभे होते. सगळे कुजबुजत होते. इतकं मोठं सत्य इथे लपलेलं होतं आणि आपल्याला काहीच कळालं नाही. त्या ओट्यावर ते रोज चहा पित होते आणि खाली मृतदेह होता. कोणीही विश्वास ठेवू शकत नव्हतं. त्या घरात 2 लहान मुलं होती, इस्रायल आणि रुबीची. त्यांना फक्त एवढंच माहिती होतं, बाबा गावाला गेलेत. त्यांनी आईला अटक होताना पाहिलं. आई रडत होती, मुलंही रडत होती.
पण नियती कधी कधी इतकी कठोर असते की त्या मुलांच्या गोड आठवणींवर गुन्ह्याची काळी सावली कायमची बसली. पोलिसांनी अखेर सगळ्या आरोपींना कोर्टात हजर केलं. न्यायालयात रुबी शांत होती. इम्रान खांदे खाली घालून उभा होता. न्यायाधीशांनी फाईल हातात घेतली आणि एकच वाक्य म्हटलं, सत्य सिमेंटखाली लपवताच येत नाही. हे वाक्य ऐकताच रुबीने डोळे बंद केले. रुबी आणि इम्रानने विचार केला होता की गुन्हाघरात लपवला तर कोणी कधी शोधणार नाही, पण गुन्हा किती खोल पुरला तरी सत्य एक दिवस वर येतच. सिमेंटखाली मृतदेह लपवला होता, पण गुन्ह्याची भीती त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलेली होती. ओट्यावर चहा बनत होता, स्टोव्हवर भाजी शिजत होती. त्या स्वयंपाकघरात हास्य, संवाद आणि प्रेम हे सगळं शिजत होतं. पण त्या ओट्याखाली एक आवाज गुप्तपणे रडत होता आणि तोच आवाज पोलिसांपर्यंत अखेर पोहोचला. गुन्हा करून सुख मिळत नाही, खोटं बोलून शांतता मिळत नाही, सत्य लपवता येत नाही. मातीखाली, सिमेंटखाली किंवा मनाखाली गुन्ह्याला शेवट असतो, पण सत्याला नाही. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.